नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे, क्रांतिकारी, जय भीम, जय मल्हार. तर तुम्ही म्हणत असाल की हे आम्हाला काटाड्याचे झाड दाखवून दाखवून काय दाखवायला लागलेस? अहो काय नाही दाखवत, शेळ्या पळाल्या म्हणून खाली उतरायला लागले रस्त्यावरती. तर बघा जाता जाता ही मका दिसली आणि मका आम्ही फवारली होती. तर तण सगळं पिवळं पिवळं झालेलं आहे, नुसती हिरवीगार मका दिसत आहे. दुष्काळात आणली आहे तरी पण चांगली आहे, सुकली आहे तरी पण छान आली. आणि इकडे हिला पाणी पण दिलंय. अगोदर थोडासा पाऊस झाला होता, त्यात फवारलं होतं. परत म्हणलं हे तण जळणार नाही म्हणून डबल पाणी सोडले. वल्ल वल्ल रान आहे आणि पूर्ण तण जे आहे ते पिवळं पिवळं पडलंय. इकडं आहे रस्ता आणि तुम्हाला दाखवते शेळ्यांच्या कशा कुरघोडी असतात त्या. हे बघा, इकडं अशा पळून आल्यात शेळ्या आणि मी छाक छाक म्हणताच आपल्या भीतीनं बोरीचे शेंडे शेंडे खायला लागलेत. आणि त्यानंतर इकडं मी तुम्हाला दाखवते, इकडं आपले शेंगा तर होत्या तुम्हाला माहितीच आहे. इकडं थोडं कडकडला पातळ झाले म्हणून बाजरी इसकटल्या वाटतं दिसतीये तसेच इसकटल्यासारखं किंवा पेरलेल्यातलीच उरली असं वाटायला लागले. बघा शेंगाला फुलं वगैरे आलेत, कोथिंबीर वगैरे आहे आपल्या रानात. इकडं लोकेशन बघू शकता कसलं गर्द गर्द झाले. पाऊस नाही तरी एवढं भारी दिसतंय, पाऊस असला तर किती भारी दिसेल तुम्हीच सांगा. आणि त्यानंतर इकडं बघा तुम्ही, वाटेच्या शेजारीच आम्ही असे 2 पाईपलाईन आहेत आमच्या. एक घराकडं जाणारी, एक शेताकडं जाणारी आणि ही आहे ती सरळ घराकडं जाते. इथं खोललं आहे आणि तिकडच्या साईडला आपलं घर आहे. इकडं घराकडच्या साईडला जाते. छोटे छोटं दाखवत असते मी, बघत जावा लॉंग व्हिडिओमधनंच माझ्या लाईफमध्ये, लाईफस्टाईलमध्ये काय चाललं आहे, काय चेंज होतात तुम्हाला सगळं समजून जाईल. तर हा बघा डोंगर, पाऊस नाही आहे तरी पण हिरवा गर्द गर्द दिसतोय. आणि पाऊस पडला तर किती भारी दिसेल ना, छान मस्तपैकी. आणि तोपर्यंत इकडं बघा शेळ्या पळायला लागल्या होत्या. म्हणलं तुम्हाला सगळं लोकेशनच दाखवा. म्हणलं माझा फेस तर दिसला नाही कुठल्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही काय व्हिडिओ पूर्ण बघत नाही मला माहिती आहे. आणि शेळ्या लगेच बांधावरून खाली आल्या आणि चालल्या लगी भुईमुगाच्या शेंगा खायला. मी म्हणलं आता काय खरं नाही माझं, लय शेळ्या पळायला लागल्या. छाक छाक म्हणते, दगड हाणते तर शेळ्या काय जायला तयार नाही. किती छाकछाकन शुकशुक म्हणावं माझं मलाच काय कळणं झालं. वार तर एवढं होतं की काय सांगू नका. आणि तोंडाला माझ्या काटा वरबडला होता, ते एवढं चरचरत होतं की काय सांगायचं कामच नाही. लयच आगळा वेगळा विचित्र अवतार व्हायला लागला होता. म्हणून म्हणलं एवढे शेळ्यांना 2 वाजल्यापासून सोडलंय खायला, तर एवढ्या खात्यात तर अजून चरत्यातच. संपवा की बाई एकदा खाऊन चला घरी म्हणलं. ह्या काय शेळ्या यायला तयारच नव्हत्या. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत